नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। पीक विम्याचा दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये जमा पण होणार आहे। त्या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून। त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा। तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे थोड्याच वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 12,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल, त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे की ते म्हणजे 2022, 2023 आणि 2025 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले गेले आहे, याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। आज आहे तर शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होत आहे। पण आता उद्याही 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे, त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज या 14 जिल्ह्यांमध्ये नंबर आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत। आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा येणार आहे। जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या मेपर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे। तर आता फक्त 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने सांगितले गेलेले आहे। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहेत। शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यावर 50,000 किंवा 40,000 रुपयेपर्यंत येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेती पिकाचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल, तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे। जवळपास 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेत आढळलेली आहे।
या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणता जिल्हा यामध्ये आहे, हा पीक विमा जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा सोडण्यासाठी सांगितलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश दिले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून पात्र ठरलेले जाणार आहेत ते याची यादीसुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता त्या अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या गेल्या आहेत. या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांचा प्राधान्य दिले आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेचे खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेमध्ये सोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकेची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, नरेंद्र बँक, पोस्ट बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक ऑफ बडोदा जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपले बँक तपासा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.